श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्रावण महिना शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अमरनाथ बर्फाचे शिवलिंग कसं बनवायचं. अमरनाथला प्रत्यक्ष जाणं सगळ्यांना शक्य नसतं, पण श्रद्धा जर असेल तर देवाची स्थापना आपण कुठं पण करू शकतो. त्यामुळे आज आपण घरच्या घरी शिवलिंग बनवणार आहोत. त्यासाठी बघा मी पूर्व तयारी करून घेतलेली आहे. सर्व मनापासून पूजा करा. त्यानंतर बघा रात्रीच मी 2 बाउलमध्ये पाणी ठेवलेलं होतं. त्याचा बर्फ हे बघा, हा पहिला बाउल मधला बर्फ ठेवला बघा. त्याच्यानंतर हा दुसऱ्या पण बाउल मधला बर्फ मी ठेवलेला आहे. त्यावर व्यवस्थित ठेवायचं ते, कारण की बर्फ स्लिप होतो ना, त्यामुळं. हे बघा दोन्ही पण ठेवून दिलेले आहेत मी बर्फ. हे बघा वरची आपल्याला पिंड बनवण्यासाठी, लिंग बनवण्यासाठी हे मी अशा प्रकारे हे केला. पाणी टाकून ठेवलेलं होतं पाण्यामध्ये रात्री, ते त्या बर्फामध्ये व्यवस्थित बसलो. हे बघा ते ठेवून दिलं. आता आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा त्यावर दूध टाकत आहे. गाईचं दूध घेतलेलं आहे मी. शक्यतो देवाच्या अभिषेकला गाईचं दूध वापरा, नसेल तर दुसरं पण चालते. त्यानंतर त्यावर गंगाजल टाकून घ्यायचं आहे. हे बघा छान आपल्याला भक्तिभावाने देवाची पूजा करायची आहे. त्यानंतर पिवळा आणि लाल मी धागा वाहिलेला आहे. हे बघा. त्यानंतर आपल्याला देवाला चंदन लावून घ्यायचं आहे. मी चंदनाचा टिलक लावत आहे बघा. त्यानंतर लाल चंदन लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे लाल चंदन लावून घेत आहे मी देवाला. बेलाचं पान वाहायचं आहे आणि त्यावर एक फूल वाहायचं आहे. हे बघा पूर्ण आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत साईडनं. बघा छान भक्तिभावाने पूजा करायची आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे एकदम छान पूजा केलेली आहे मी. हे बघा अशा प्रकारे छान त्याचं डेकोरेशन ते करून एकदम भक्तिभावानं पूजा करायची आहे आपल्याला. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून पहा अशी शिवलिंग, आणि कमेंटमध्ये छान छान हर हर महादेव कमेंट करा. तयार आहे आपलं घरीच अमरनाथ महादेवाचे दर्शन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.